दिवशी काय वृत्तांत घडले म्हणाल? धामणगाव नगरीमध्ये गुराखी सायंकाळी गायी घेऊन घरी आल्यानंतर त्यातील काही गायी ह्या चुकुनी रानातच राहिल्या आणि त्याच वेळेला मुंगसाजी माऊली भक्तासमेत स्वच्छंदपणे वावरत होते. त्याच वेळेला देवानी झोपण्याकरिता अंग टाकले आणि झोपण्याकरिता अंग टाकले असताना किंचित डोळा लागता देव उठून बसले. ती वेळ सायंकाळची होती आणि देव त्या योगनिद्रेतून उठून जंगलाच्या दिशेने चालू लागले. देवानी जंगलाचा मार्ग धरला. जणू तान्या बाळासाठी माऊली निघाली आणि भगवान जंगलाच्या दिशेने पाऊल टाकीत निघाले. त्यावेळेला काळोख पडायला सुरुवात झाली होती आणि देवासोबत काही भक्त मंडळी आहे. महाजी माळी, पांडू साखरे, हमजी उकडजी ही सर्व मंडळी. तेवढ्यात आणखी काही देवाची जवळची मंडळी मागावून त्या मार्गाचा शोध घेत देवाजवळ आली. आणि यात कोण कोण होते म्हणाल तर व्यंकटराव वलगावकर, देवराव मास्तर, रामजी माळी ही सर्व मंडळी जंगलातून देवासोबत चालत असताना रात्र झाली होती आणि ही मंडळी परस्परात गुणगुण करू लागली. देव आता कुठे थांबणार बा? आणि ही गुणगुण सुरू असताना अकस्मात वाघाची गर्जना झाली आणि हा वाघाचा आवाज ऐकताच देवासोबतची सर्व मंडळी भयभीत झाली. ते सर्व एके ठिकाणी थांबले. तेवढ्यात देवासोबतच्या मंडळीला काय पाहायला मिळालं म्हणाल? एक मोठा वाघ त्या रस्त्यावर दिसून आला. तेव्हा ही मंडळी देवाला म्हणू लागली, देवा पुढे जाऊ नका, समोर मोठा वाघ आहे, तो तुमच्यावरती प्राणघातकाला करेल. परंतु मुंगसाजी देवानी त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही. नुसते स्मित हास्य केले आणि पावले टाकीत देव वाघाजवळ पोहोचले. तेव्हा त्या मंडळीला काय पाहायला मिळालं म्हणाल तर तो वाघ देवाला बघताच जीवा काढून भगवंताशी चाटू लागला. जशी गाय आपल्या वासराला चाटते त्याप्रमाणे वाघ देवाचे पाय चाटू लागला. आणि लीलाधारी देवानी काय केलं म्हणाल? एखाद्या माऊलीने आपल्या बाळाच्या पाठीवरून हात फिरवावा त्याप्रमाणे त्या वाघाच्या पाठीवरून देव हात फिरू लागले. आणि हा प्रकार दुरून लोक बघू लागले आणि म्हणू लागले, हे सामर्थ्य अलौकिक आहे, हे केवळ देवच करू शकतात. आणि हा प्रकार बघत असताना त्याच मार्गाने 4 गायी आल्या. त्या गायीला पाहून देव वाघाला म्हणाले, जा निघ येथून, मी याचसाठी चालून आलो इथे. भगवंताचे हे शब्द ऐकताच वाघ तेथून निघून गेला. आणि त्या गायीकडे पाहून मुंगसाजी माऊली त्या गायीला म्हणाले, माऊल्यांनो तुम्ही आता आपल्या घराला जा. आणि देवाचे हे शब्द ऐकताच त्या गायी रस्त्याने निघाल्या. अरे बाबा, मुंगसाजी देव जंगलात आले होते ते त्या गायींना वाचविण्यासाठीच. आणि हा प्रकार पाहून लोकांनी देवाच्या नावाचा जय जयकार केला आणि देवाच्या नावाचा जयघोष होऊ लागला. बोला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एके दिवशी मुंगसाजी माऊली गुणवंतराव बापूंच्या शेजारी चावडीवरती बसले. आणि चावडीवर बसले असताना देवानी गुणवंतरावांना जेवण्याकरता भाकरी मागितल्या. आणि देवाचे हे शब्द ऐकताच गुणवंतरावांनी घरात जाऊन ताट वाढून आणले. ताट आणताच देवानी काय कौतुक केलं म्हणाल तर त्या ताटातल्या भाकरी देव फेकू लागले. आणि ताटातल्या भाकरी फेकताच देव गुणवंतराव बापूंना म्हणाले, ताट उणे होऊ देऊ नको, ताट उणे होऊ देऊ नको, म्हणजे ताटातल्या भाकरी कमी पडू देऊ नकोस. आणि हे देवांचे शब्द ऐकताच गुणवंतराव भाकरी वाढू लागले. देवांची ही लीला सुरूच होती. गुणवंतरावांनी भाकरी आणाव्यात व देवानी त्या फेकून द्याव्यात. आणि भाकरी संपल्या की पुन्हा देवानी भाकरी मागाव्यात
आणि पुन्हा गुणवंतरावांनी भाकरी आणाव्यात, पुन्हा देवानी त्या भाकरी फेकून द्याव्यात. आणि असा प्रकार बराच वेळ सुरू असताना घरामध्ये दुर्डीत भाकरी राहिल्या नाहीत. ही देवांची लीला पाहून गुणवंतराव आपल्या कांतेला म्हणजेच आपल्या धर्मपत्नीला काशीबाईला म्हणाले, दुर्डीत भाकरी शिल्लक राहिल्या नाहीत, तू ताज्या भाकरी करून देवाला जेवायला दे. आणि हे आपल्या पतीचे जे शब्द ऐकताच काशीबाईंनी ताव्यावर भाकरी टाकण्यास सुरुवात केली. परंतु देवानी सर्व ताटातल्या भाकरी फेकून दिल्या. देव आणखी भाकरी दे, भाकरी दे म्हणू लागले. सर्व दुर्डीतल्या भाकरी संपल्यानंतर देवानी कुठलाही धीर न धरता थेट घरामध्ये भाकरी घेण्यासाठी देव आले. आणि देव घरात येताच काशीबाईच्या हातात भाकर आहे आणि ती भाकर ताव्यावर टाकणार तितक्यात काशीबाईला देव मुंगसाजी दिसले. देव घरात येताच काशीबाईंनी मुंगसाजी देवाच्या चरणी मस्तक ठेवले आणि देवांना नमस्कार केला. तर काय चमत्कार घडला म्हणाल. काशीबाईच्या हातात जी भाकर होती त्या भाकरीची पुरणपोळी झाली होती आणि इकडे रिकामी दुर्डी सुद्धा पुरणपोळीनी भरली होती. आणि हा प्रकार पाहताच उभयंतास म्हणजेच काशीबाईस आणि गुणवंतरावास अतिशय आनंद झाला. गुणवंतराव बापू देवास म्हणाले, देवा तुमची धन्य करणी, तुमच्या या आगात लिहिलेला तोड नाही. आणि या दाम्पत्यांनी देवाच्या चरणी नमस्कार केला तेव्हा देवानी येथे उपदेश केलेला आहे, मी प्रेमाचा खरा भुकेला म्हणजेच मी भक्तीचा भुकेला आहे. भक्तीविना मी कुणाला कळूच शकणार नाही. त्यासाठी मुंगसाजी भक्तांना माझी एक विनंती आहे, भक्तीविना देव काय मिळणार नाही, भक्तीविना देव मिळणार नाही. म्हणून मुंगसाजी देवाच्या चरणी नतमस्तक व्हा. आणि तेव्हापासून गुणवंतराव देवाच्या चरणी मनोभावे लीन होऊ लागले. आणि गावातील मंडळी नरनारी देवाच्या नावाचा जय जयकार करू लागले. बोला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.